तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या मराठी चॅनलवरती। तर मित्रांनो, सध्याच्या स्थितीमध्ये कंडिशन अशी झाली की शेती व्यवसाय परवडत नाही, शेतीमध्ये उत्पन्न नाही, शेतीत जास्त गुंतवणूक करावी लागते, पण शेतीच्या गुंतवणुकीच्या तुलनेत परतावा मिळत नाही, अशी ओरड आपण नेहमी ऐकतो किंवा करतो। पण आज आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट किंवा अशी सक्सेस स्टोरी सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल, तुमची ही पावले शेतीकडे वळतील। ही कहाणी एका उच्च शिक्षित तरुणाच्या शेतकऱ्याची आहे। नांदेडमधील बारड गावचा बालाजी उपवार हे व्यक्तीचे नाव असून यांचे उच्च शिक्षण झालेले आहे। तर मित्रांनो, BA झाल्यानंतर त्यांनी शेतीची वाट धरली, 10 गुंठ्यात स्ट्रॉबेरीची लागवड केली आणि आज त्यांना लाखोंचं उत्पन्न मिळत आहे। तर मित्रांनो, काळाप्रमाणे शेतीत देखील अनेक बदल होतात, आपल्याला दिसून येतात। तसेच शेतकरी वर्षानुवर्ष पारंपरिक शेतीत अडकलेला असतो, आपण बघतो मित्रांनो। मात्र जसा काळ बदलला तशी शेतीची करण्याची पद्धत देखील बदलत चाललेली आहे। तर मित्रांनो, शेतीत अनेक वेगवेगळे प्रयोग केले जाते। त्यात नांदेडच्या बारड येथील एका सुशिक्षित शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला बगल देत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्ट्रॉबेरीचा नवीन प्रयोग केला आहे। 10 गुंठ्यामध्ये त्यांनी हा प्रयोग केला आहे। बारड येथे राहणारा बालाजी मारुती उपवार हा एक अल्पभूधारक प्रयोगशाली शेतकरी आहे। तर मित्रांनो, त्याचं शिक्षण BA ग्रॅज्युएशन झाले असून हा तरुण शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयत्न करत असतो। बालाजी उपवार यांनी यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत 10 गुंठे क्षेत्रावर स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली। त्यांनी हे स्ट्रॉबेरीचं रोप महाबळेश्वरून आणलेलं होतं। नावीला जातीची ही स्ट्रॉबेरी असून 4000 कलमे त्यांनी आणली होती। या स्ट्रॉबेरीची लागवड करताना त्यांनी संपूर्ण सेंद्रिय पद्धतीचा वापर केला आहे। तसेच त्यांनी ठिबक आणि मल्चिंग पेपरचा वापर करून या पिकांची लागवड केली आहे। 2 ते 2.5 महिन्यांच्या कालावधीनंतर स्ट्रॉबेरी काढण्यास आली आहे। बालाजी यांनी थेट बाजारात ही स्ट्रॉबेरी न विकता त्यांनी शेतकरी ते ग्राहक या तत्वाचा अवलंब करत थेट आपल्या शेतापुढे स्टॉल लावून आणि नांदेड शहरात अनेक भागात सोसायटीमध्ये जाऊन स्ट्रॉबेरीची विक्री केली आहे। त्यामुळे थेट शेतकरी ते ग्राहक स्ट्रॉबेरीची विक्री केली जात आहे। प्रति किलो 300 रुपये याप्रमाणे सध्या त्यांची विक्री होत आहे। थेट शेतकऱ्यांकडून ताजा माल मिळत असल्याने ग्राहकही आनंदाने ते घेत आहे। लागवड खर्च 1.5 लाख रुपये आले आहे। तर 30 किलो स्ट्रॉबेरीची रोज विक्री होत असून 5 ते 6 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची आशा बालाजी यांनी व्यक्त केली आहे। तर मित्रांनो, आपण बघू शकतो की शेतीमध्ये सुद्धा आपल्याला प्रॉफिट किंवा नफा आपण बघू शकतो की निघून येतो, फक्त करणारा पाहिजे। तर मित्रांनो, मला सुद्धा वाटतं की तुम्ही सुद्धा आपली शेतीकडे चांगल्या नजरेने किंवा चांगल्या दृष्टिकोनाने बघा, नक्कीच आपलं कल्याण होईल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटू असेच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।